आज बंजारा समाजाचा महामोर्चा या ठिकाणी निघालेला आहे एसटी मध्ये आरक्षण देण्यासाठी आणि बघताय की बंजारा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। हैदराबाद गॅझेटनुसार ज्याप्रमाणे आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं आहे त्या बेसिसवर बंजारा समाज हा आता आरक्षण घेतल्याच वेळ शांत बसणार नाही। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होतो। त्यांच्याशी आम्ही चर्चा करून मीटिंग करू आणि आपल्या समाजाची पुढची दिशा कोणती आहे ते त्यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी बघता थोडा मोठा विचार सुद्धा आला आहे। आदरणीय चंद्रकांत यांच्या पुतळ्याजवळ कुठेतरी म्हणजे असं होतं की जातीचं राजकारण सुरू आहे का? मी उलट मनोज जरांगे दादाचा आभार मानतो, कारण त्यांनी हैदराबाद गॅजेट हे सरकारला लागू करण्यास भाग पडलं। आमची 30 ते 40 वर्षापासून मागणी होती की ST आरक्षण करा। हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा आपोआप आरक्षण मिळण्यास आम्ही बांधील आहोत। त्यामुळे आम्ही 100% आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आम्हाला आपोआप ST आरक्षण लागू होईल। आता मनोज दादा जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं, आता बंजारा समाज देखील आझाद मैदानावर जाणार का भविष्यात? आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत की लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी पूर्ण करतील, नाहीतर मुंबईमध्येच आमचे कमीत कमी 8 ते 10 लोक आहेत। आमचा एक मेसेज जरी गेला तर ते आझाद मैदानावर आजच्या आज तात्काळ पोहोचतील। पण आम्हाला असं कुठलाही शासनाला किंवा लोकांची अडवणूक करायची नाही। आम्हाला फक्त आमच्या मागण्या शांततेप्रिय मागणी मागायच्या आहेत आणि आमची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। नेते कोण येणार आहेत? बच्चू कडू वगैरे कोण येणार? बच्चू कडू येणार आहेत, राजेश राठोड आहेत, हरिभाऊ राठोड आहेत। महाराष्ट्राचे 2-3 आमदार आमच्याबरोबर सहभागी होणार आहेत। कधीपर्यंत बच्चू कडू कधीपर्यंत? 10 ते 15 मिनिटात त्यांचा एक मोर्चा आहे, त्यांचा संपला की आमच्याकडे येतील ते।